नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पार्थ रम्याला विचारत असतो, असं वाटतंय ना मी तुझ्यावरती विश्वास ठेवावा, मग तू मी जे काही सांगेल ते करायला तयार होशील का? त्यानंतर रम्या म्हणते, तुझा विश्वास कमवण्यासाठी काय करावं लागेल पार्थ? तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. आणि इथे पार्थने का रम्याला लग्न करायला सांगितलेलं आहे. रम्या, तू लग्न करशील का, असा तो प्रश्न तिला विचारत असतो. आणि एका क्षणाचाही विचार न करता पार्थचा विश्वास कमवण्यासाठी रम्या इथे खोटं लग्नाचं नाटक करण्याचा निर्णय घेते. पार्थच्या समोर तिने कबूल तर केलेलं आहे की ती लग्नाला तयार होणार, पण आता ह्या लग्नामध्ये सुद्धा ती काहीतरी राडा घालणार ह्याची खात्री मात्र नक्कीच आहे. इथे वसुंधरा रम्याला म्हणत असते, काय गरज होती तुला लग्नाला होकार द्यायची? पार्थला अजूनही रम्यावरती विश्वास बसत नाही आणि तो म्हणत असतो, तुम्ही वेड्यासारखे त्या रम्यावरती विश्वास ठेवताय. मला अजूनही त्या रम्यावरती विश्वास नाही. ती काही ना काही गोंधळ नक्कीच घालणार. तर इकडे रम्या म्हणत असते, इथून पुढच्या स्टोरीमध्ये आणखीनच मजा येणार आहे आई. आता ही लग्नाची स्टोरी अशी रंगणार आहे की कोणाला ओळखू सुद्धा येणार नाही मी नाटक करते की खरंच बदलले आणि सगळ्यांना विश्वास पटणार आहे. काव्य म्हणत असते, जेन्युइनली मला असं वाटतंय की रम्या आता बदललेली आहे. त्यानंतर नंदिनी म्हणते, मला तिच्यावरती अजूनही विश्वास बसत नाहीये. खरंच रम्या लग्न करायला तयार होईल का? प्रत्येक वेळी तिने आपला विश्वासघात केला आणि यावेळेस तिच्यावरती विश्वास ठेवणं आपल्याला महागात पडू शकतं, असं नंदिनी त्या तिघांसमोर म्हणत असते. तर नंदिनी आणि पार्थ या दोघांचे विचार वेगळे आहेत, तर एकीकडे जीवा आणि काव्या या दोघांचे विचार वेगळे आहेत. पाहायला इंटरेस्ट येतोय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.